हॅलो स्टुडंट्स, वेगवेगळ्या एंडोक्राइन ग्लँडची माहिती घेत असताना प्रत्येक ग्लँड नेमकी कोणत्या हार्मोन सिक्रेट करते, ते हार्मोन्स हायपो सिक्रेशन झालं तर कोणता डिसीज होतो, त्या हार्मोन्स हायपर सिक्रेशन झालं हायपो सिक्रेशन झालं तर कोणता डिसीज होतो, याबद्दल प्रत्येकाची व्यवस्थित माहिती लक्षात ठेवायची. पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड आणि आज आपण पाहणार आहोत ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँड बद्दल तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. 11th मध्ये आपण एक्सक्रिशन आणि ऑस्क्युलेशन शिकलो. त्यामध्ये किडनी बद्दल आपण माहिती घेतली होती आणि किडनीच्या अप्पर बॉर्डरवर, किडनीच्या वर, राईट किडनी लेफ्ट किडनी दोन्ही किडनीच्या अप्पर बॉर्डरवर जी ग्लँड असते त्या ग्लँडला ॲड्रेनल ग्लँड किंवा सुप्रारेनल ग्लँड म्हणतात. ॲड्रेनल ग्लँड किंवा सुप्रारेनल ग्लँड म्हणतात हे आपल्याला सांगून माहिती. ही किडनीच्या वर ग्लँड असते, तिला ॲड्रेनल ग्लँड किंवा सुप्रारेनल ग्लँड्स म्हणतात. आता ह्या ॲड्रेनल ग्लँडचे मुख्य दोन भाग पडतात. आउटर रिजन जो असतो त्याला ॲड्रेनल कॉर्टेक्स म्हणतात. इनर रिजन जो असतो त्याला ॲड्रेनल मेडुला म्हणतात. चांगलं व्यवस्थित लक्ष द्या, छान व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे लक्षात राहील तुमची पद्धतशीर. ॲड्रेनल ग्लँड मध्ये दोन रिजन आहेत आणि ही ॲड्रेनल ग्लँड जी आहे किंवा ही सुप्रारेनल ग्लँड जी आहे ही ड्युअल इन ओरिजिन आहे. आता ड्युअल इन ओरिजिन म्हणजे काय, जसं आपण काल पॅनक्रियास तुम्हाला म्हणलं मी ड्युअल इन ओरिजिन आहे, ड्युअल इन फंक्शन आहे. पॅनक्रियास एक्झोक्राइन पण आहे आणि एंडोक्राइन पण आहे. तशी ॲड्रेनल ग्लँड ही वेगळ्या अर्थाने ड्युअल ओरिजिन आहे की ही मेसोडर्म आणि एक्टोडर्म दोन्ही पासून बनलेली आहे. इट इज ड्युअल ओरिजिन बिकॉज इट इज मेड अप ऑफ मेसोडर्म एज वेल एज एक्टोडर्म. मेसोडर्म एक्टोडर्म लक्षात आहे की 3 जर्मिनल लेयर. आउटर इज कॉल्ड एक्टोडर्म, मिडल इज कॉल्ड मेसोडर्म, इनर इज कॉल्ड एंडोडर्म. त्यातले हे दोन मेसोडर्म आणि एक्टोडर्म पासून ही ॲड्रेनल ग्लँड तयार झालेली आहे. These adrenal glands are located on the upper border of each kidney. प्रत्येक किडनीच्या वर अप्पर बॉर्डरवर हे ॲड्रेनल ग्लँड सिच्युएट झालेले असतात. ॲड्रेनल ग्लँड्स आर स्मॉल आहेत, कोनिकल आहेत, येलोविश ग्लँड्स अँड दे शो टू डिस्टिंक्ट रिजन. तुम्हाला सांगितलं तिचा दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात. आउटर रिजन इज कॉल्ड ॲड्रेनल कॉर्टेक्स अँड इनर रिजन इज कॉल्ड ॲड्रेनल मेडुला. आउटर रिजन ऑफ ॲड्रेनल ग्लँड इज कॉल्ड ॲड्रेनल कॉर्टेक्स and inner region is called adrenal medulla. असे दोन भाग आहेत, त्यातून पुन्हा वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होतात. त्यात पहिला भाग आहे ॲड्रेनल कॉर्टेक्स. ॲड्रेनल कॉर्टेक्स इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक मेसोडर्म. गर्भावस्थेमध्ये जेव्हा गर्भ 3 लेयरने तयार होतो, आउटर, मिडल आणि इनर, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, त्यामधल्या एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये मेसोडर्म पासून तयार झालेला हा आउटर रिजन असतो ॲड्रेनल ग्लँडचा. म्हणून तरी दोन सांगितले तुम्हाला, मेसोडर्म आणि एक्टोडर्म असे भाग सांगितलेले आहे. इट सिक्रेट्स मेनी हार्मोन्स टुगेदर. त्या भागातून, त्या ॲड्रेनल कॉर्टेक्स मधून अनेक वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होतात. त्या सगळ्या हार्मोन्स सिक्रेट होणाऱ्या सगळ्या हार्मोन्सचा मिळून आपण कॉर्टिकॉइड्स म्हणतो. फक्त लक्षात ठेवा, ॲड्रेनल कॉर्टेक्स मधून खूप मेनी टाइप ऑफ हार्मोन्स सिक्रेट होतात अँड दे ऑल हार्मोन्स कलेक्टेड टुगेदर कॉल्ड कॉर्टिकॉइड्स. मग त्यामध्ये मिनरल कॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, गोनॅडोकॉर्टिकॉइड्स असे 3 प्रकार येतात. कोणकोणते? मिनरल कॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि गोनॅडोकॉर्टिकॉइड्स असे ते 3 प्रकार येतात कॉर्टिकॉइड्स मध्ये. म्हणून दे सिक्रेट मेनी हार्मोन्स अँड मेनी हार्मोन्स कलेक्टिव्हली नोन ॲज कॉर्टिकॉइड्स. यू रिमेंबर व्हेरी वेल. इट इज डिफरन्शिएटेड into 3 concentric region. त्यामध्ये त्या ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये पुन्हा 3 रिजन आपल्याला पाहायला मिळतात. आउटर थिन रिजन, मिडल थिक रिजन आणि इनर थिन रिजन. त्या 3 भाग पाहायला मिळतात. बाहेरचा एक भाग आहे तो पातळ आहे, मधला भाग आहे जाड आहे, पुन्हा आतला भाग आहे तो पातळ आहे. मग बाहेरचा जो आउटर थिन आहे त्याला झोना ग्लोमेरुलोसा म्हणायचं. आउटर थिन भाग ज्यामध्ये आहे त्याला झोना ग्लोमेरुलोसा म्हणायचं. मिडल थिक जो भाग आहे त्याला झोना एस्क्युलेटा म्हणायचं आणि इनर थिन जो भाग आहे त्याला झोना रेटिक्युलरिस म्हणायचं.
झोना म्हणजे भाग, झोनल. झोना ग्लोमेरुलोसा आउटर थिन, झोना फॅस्क्युलाटा मिडल थिक आणि झोना रेटिक्युलॅरिस इनर थिक असे 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. कशाचे भाग आहेत? 3. ॲड्रेनल कॉर्टेक्स डिवायडेड इंटू 3 रिजन. आउटर थिन रिजन इज कॉल्ड झोना ग्लोमेरुलोसा, मिडल थिक रिजन इज कॉल्ड झोना फॅस्क्युलाटा अँड इनर थिन रिजन इज कॉल्ड झोना रेटिक्युलॅरिस. आधी हे 3 नाव पक्के लक्षात ठेवायचे. झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅस्क्युलाटा आणि झोना रेटिक्युलॅरिस हे 3 भाग पक्के लक्षात ठेवायचे आणि प्रत्येकाची रेग्युलर व्यवस्थित माहिती घ्यायची. तो पहिला आउटर थिन झोना ग्लोमेरुलोसा इट सिक्रेट्स मिनरॅलो कॉर्टिकॉइड्स. प्रत्येकातून कोणकोणते कॉर्टिकॉइड्स सिक्रेट होतात? आउटर झोना ग्लोमेरुलोसा मधून मिनरॅलो कॉर्टिकॉइड्स सिक्रेट होतात अँड दे आर रिलीज्ड फॉर रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. ब्लड मधलं सोडियमचं आणि पोटॅशियमचं आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे हे नीट मिनरलायझेशन करण्यासाठी मिनरॅलो कॉर्टिकॉइड्स हार्मोन त्या ठिकाणी रोल किंवा पार्ट करतात, त्या ठिकाणी मदत करतात आणि ते झोना ग्लोमेरुलस मधून ॲड्रेनल कॉर्टेक्स मधला पहिला थिन रिजन आहे, असं लक्षात ठेवा व्यवस्थित. दे रेग्युलेट सॉल्ट वॉटर बॅलन्स, मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित बॅलन्स करणे, ब्लडचं व्हॉल्यूम नीट बॅलन्स करणे आणि तसंच ब्लड प्रेशर सुद्धा बॅलन्स करायला ते मदत करतात. आता मिनरल कॉर्टिकॉइड मधला नेमका हार्मोन कोणता? तर त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन त्याला आपण सॉल्ट रिटेनिंग हार्मोन, ते जेवढं पाहिजे तेवढा सॉल्ट रिटेन करायला मदत करतो, त्या हार्मोनचं नाव लक्षात ठेवा अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन इज द मेन मिनरॅलोकॉर्टिकॉइड हार्मोन. एक्झाम्पल लिहायला आलं, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मिनरॅलोकॉर्टिकॉइड हार्मोन. तर त्याचं एक्झाम्पलचं नाव काय लिहायचं? अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन कुठून सिक्रेट होतो? ॲड्रेनल कॉर्टेक्स मधल्या आउटर थिन झोना ग्लोमेरुलोसा मधल्या मिनरॅलोकॉर्टिकॉइड मधून. त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन सॉल्ट रेटिंग हार्मोन, मेन मिनरॅलोकॉर्टिकॉइड हार्मोन अँड बॅलन्सेस सोडियम पोटॅशियम लेवल. तो पूर्णपणे बॅलन्स करतो. असा हा आपला आउटर थिन भाग आहे. फक्त लक्षात ठेवायचं आउटर थिनचं नाव आहे झोना ग्लोमेरुलोसा. झोना ग्लोमेरुलोसा मधून मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. सोडियमचं आणि पोटॅशियमचं बॅलन्स कॉन्सन्ट्रेशन करणे, सॉल्ट वॉटरचं बॅलन्स नीट ठेवणे यासाठी ते मदत करतो. आणि त्याचं एक्झाम्पल आपल्याला विचारलं मिनरॅलोकॉर्टिकॉइड्सचं, तर अल्डोस्टेरॉन ही त्याचं एक्झाम्पल आहे. आणि अल्डोस्टेरॉन हा सॉल्ट रिटेनिंग हार्मोन आहे आणि अल्डोस्टेरॉन इज द मेन मिनरॅलोकॉर्टिकॉइड हार्मोन अँड अल्डोस्टेरॉन बॅलन्सेस द सोडियम पोटॅशियम लेवल. दॅट इज द मेन फंक्शन ऑफ द अल्डोस्टेरॉन. हा आउटर थिन रिजन ज्याचं नाव आहे झोना ग्लोमेरुलोसा आहे, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की मिडल थिक रिजन आहे, त्याचं नाव आहे झोना फॅस्क्युलाटा. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड. जसं झोना ग्लोमेरुलोसा मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स हार्मोन सिक्रेट करतो, तसं मिडल थिक झोना फॅस्क्युलाटा हा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हार्मोन सिक्रेट करतो. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल आहे कॉर्टिसोल. जसं मिनरॅलोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल काय आहे? अल्डोस्टेरॉन. तसं ग्लुकोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल काय आहे? कॉर्टिसोल. चांगलं पक्क लक्षात ठेवा, व्यवस्थित दडबड करू नका, व्यवस्थित पाठ करा, व्यवस्थित लक्ष द्या. हा काय करतो? इट रेग्युलेट्स मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड. रक्तामध्ये असलेले कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थ लिपिड्स यांचं पचन करायला ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन मदत करतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड कोणी सिक्रेट केला? मिडल थिक रिजन आहे ॲड्रेनल कॉर्टेक्सचा, त्याचं नाव आहे झोना फॅस्क्युलाटा. असं पक्क लक्षात ठेवा. कॉर्टिसोल इज द इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड हार्मोन. ग्लुकोकॉर्टिकॉइडचे एक्झाम्पल म्हणलं की कॉर्टिसोल, मिनरॅलोकॉर्टिकॉइडचे एक्झाम्पल म्हणलं की अल्डोस्टेरॉन. हे विसरायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं व्यवस्थित. रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. आता कॉर्टिसोलचं फंक्शन काय? की ब्लड ग्लुकोज, रक्तामध्ये ग्लुकोजचं लेवल व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा त्याच्यातलं लेवल वाढवण्यासाठी हा ग्लुकोकॉर्टिकॉइडचा कॉर्टिसोल नावाचा हार्मोन मदत करतो. It suppresses synthesis of antibodies and so it is used in treatment of allergy and it prepares animals to face emergency in nature. काही इमर्जन्सी असतील तर त्याला फेस करण्यासाठी हा ग्लुकोकॉर्टिकॉइड मदत करतो. ॲलर्जी वगैरे असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल तर तात्पुरती एनर्जी देण्यासाठी हा हार्मोन मदत करतो ग्लुकोकॉर्टिकॉइड. अशा पद्धतीने 2 भाग बघितले आपण.
पहिला आउटर थिन बघितला झोना ग्लोमेरुलसा, तो मिनरल कॉर्टिकॉइड सिक्रेट करतो, त्याचं एक्झाम्पल आहे अल्डोस्टेरॉन. त्याच्यानंतर मिडल रिजन बघितला थिक आहे झोना फॅस्क्युलाटा, त्यातून ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट होतो, त्याचं एक्झाम्पल आहे कॉर्टिसोल. आणि आता इनर तिसरा लेअर इनर थिन, थर्ड लेअर दॅट इज झोना रेटिक्युलॅरिस. 3 लेअर पक्के लक्षात ठेवायचे, झोना ग्लोमेरुलसा, झोना फॅस्क्युलाटा आणि झोना रेटिक्युलॅरिस, हे 3 भाग येतात. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ सेक्स कॉर्टिकॉइड्स. हा सेक्स हार्मोन निर्माण करायला, सेक्स ऑर्गन डेव्हलप करायला मदत करतो आणि म्हणून याच्यातून येणाऱ्या हार्मोन्स नाव आहे गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. असे 3 कॉर्टिकॉइड्स लक्षात ठेवायचे. आपण आता सगळ्या हार्मोनला कॉर्टिकॉइड्स म्हणतो. त्यात 3 भाग आपण बघितले, झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅस्क्युलेटा आणि झोना रेटिक्युलॅरिस. झोना ग्लोमेरुलस मधून तयार होणारे कॉर्टिकॉइड्स, झोना फॅस्क्युलेटा मधून सिक्रेट होतो ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि झोना रेटिक्युलॅरिस मधून सिक्रेट होतो गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. अशी 3 नावं फक्त लक्षात ठेवायची. इन मेल पुरुषामध्ये दे हॅव रोल इन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ द एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर. बाहेरून जे सेक्स कॅरेक्टर दिसतात ते सेक्स कॅरेक्टर जे मेल मध्ये दिसतात ते दिसण्यासाठी मदत करणारा जो हार्मोन आहे हा गोनाडोट्रोपिन आहे. मग कुणाला बियर्ड मुष्ट्या चेस नसतील तर ह्या हार्मोनची डिफिशियन्सी नसते, कारण बाहेरून दिसणारे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक दिसण्यासाठी गोनॅडोकॉर्टिकॉइड्स पुरुषामध्ये मदत करतात. एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड फिमेल मध्ये जर जास्त हे सेक्स कॉर्टिकॉइड वाढले तर कॉजेस ॲड्रेनल व्हिरिलिझम अँड हिर्सुटिझम. जर फिमेल मध्ये ह्या हार्मोनचं प्रमाण जर जास्त झालं, फिमेल मध्ये गोनॅडोकॉर्टिकॉइड्सचं प्रमाण जर एक्सेस झालं तर फिमेल मध्ये डिसीज होतो. त्याचं नाव आहे ॲड्रेनल व्हिरिलिझम अँड हिर्सुटिझम. ॲड्रेनल व्हिरिलिझम अँड हिर्सुटिझम म्हणजे एक्सेस हेअर ऑन फेस. स्त्रीच्या चेहऱ्यावर काय येतात? केस येतात, बियर्ड येते स्त्रीला, चेहऱ्यावर पूर्ण हेअर येतात. हे हेअर येण्याचं कारण काय आहे? तिच्या शरीरामध्ये गोनॅडोकॉर्टिकॉइड्सचं प्रमाण काय झालं? जास्त झाले. फक्त लक्षात ठेवा. पण मेल मध्ये अजून काय होतं? इन मेल इट कॉजेस गायनेकोमॅस्टिया सुद्धा होते मेल मध्ये, दुसरं अजून डिसऑर्डर. जर याचं प्रमाण मेल मध्ये एक्सेस झालं, गोनॅडोकॉर्टिकॉइड्सचं प्रमाण मेल मध्ये जर जास्त झालं तर त्याला गायनेकोमॅस्टिया नावाचा आजार होतो मेलला. आता तो आजार काय आहे तर त्यांनी माहिती दिली की इनलार्ज ब्रिस्ट. मेल मध्ये ब्रिस्ट जे आहे ते ब्रिस्ट त्यांचे एनलार्ज होतात. हे त्याच्यामुळं कारण काय? गोनॅडोकॉर्टिकॉइड्स शरीरामध्ये जास्त होतो. अँड्रोजिन अँड इस्टेरॉइड्स आर प्रोड्युस्ड बाय ॲड्रनल कॉर्टेक्स मधून. अँड्रोजिन मेल मध्ये, इस्टेरॉइड्स फिमेल मध्ये, हे सुद्धा हार्मोन्स यामध्ये सिक्रेट होतात. अशी ही थोडक्यात पूर्ण माहिती आहे. आणि ॲड्रनल कॉर्टेक्स मध्ये जर हार्मोनचं प्रमाण वाढलं तर कसिंग डिसीज होतो आणि प्रमाण कमी झालं तर ऍडिसन्स डिसीज होतो. हे डिसऑर्डर रिलेटेड टू ॲड्रनल कॉर्टेक्स. हायपो म्हणजे कमी सिक्रेशन झालं तर ऍडिशन्स डिसीज होतो आणि जास्त सिक्रेशन झालं तर कसिंग डिसीज होतो. आता पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह माहिती, त्याच्यातले मेन पॉइंट फक्त लक्षात ठेवायचे, बाकी काय अडचण नाही. काय ॲड्रनल ग्लँड दुसरं नाव काय? सुप्रारेनल ग्लँड. कुठं असते ॲड्रनल ग्लँड? किडनीच्या वर. किडनीच्या वर जी ग्लँड असते त्याला आपण ॲड्रनल ग्लँड म्हणतो. ॲड्रनल ग्लँड ड्युअल इन ओरिजिन आहे. का? इट इज रिलेटेड टू इट इज डिराइव्ड फ्रॉम मेसोडर्म अँड एक्टोडर्म. दोन्ही मधून आली म्हणजे ड्युअल इन ओरिजिन आहे. ती अप्पर बॉर्डर आहे, ती स्मॉल आहे, कोनिकल आहे, येल्लोविश ग्लँड आहे. आणि त्या ग्लँड मध्ये 2 मुख्य रिजन आहेत. आउटर रिजन इज कॉल्ड ॲड्रनल कॉर्टेक्स अँड इनर रिजन इज कॉल्ड ॲड्रनल मेडुला. मग ॲड्रनल कॉर्टेक्स बघ, ॲड्रनल कॉर्टेक्स हा एम्ब्रियोनिक मेसोडर्म पासून तयार झालेला आहे आणि त्यातून अनेक हार्मोन्स सिक्रेट होतात, म्हणून त्याला आपण कॉर्टिकॉइड्स म्हणतो. या कॉर्टिकॉइड्स मध्ये पुन्हा 3 वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळतात. त्या प्रमाणानुसार कॉर्टिकॉइडचं प्रमाण कोणतं किती आहे, कोणतं कॉर्टिकॉइड आहे याच्यावरून त्याचे 3 रिजन पडतात. आउटर थिन रिजन, मिडल थिक रिजन आणि इनर थिन. पहिला पातळ, दुसरा जाड, तिसरा पातळ. पण आउटर थिन रिजन जे आहे त्याला झोना ग्लोमेरुलस म्हणायचं. त्याच्यातून मिनरल कॉर्टिकॉइड तयार होतात. त्याचं एक्झाम्पल अल्डोस्टेरॉन लक्षात ठेवायचं. मिडल थिक जो आहे तो झोना फॅस्क्युलाटा आहे. त्याच्यातून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सिक्रेट होतात. त्याचे एक्झाम्पल कॉर्टिसोल लक्षात ठेवायचं. इनर थिन रिजन झोना रेटिक्युलॅरिस आहे. झोना रेटिक्युलॅरिस मधून गोनॅडोकॉर्टिकॉइड्स सिक्रेट होतात आणि ते गोनॅडोकॉर्टिकॉइड्स मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सिक्रेट होऊन त्यांचं प्रमाण जर जास्त वाढलं, त्यांचं प्रमाण मेल मध्ये जास्त वाढलं तर गायनेकोमॅस्टिया नावाचा डिसीज होतो. फिमेल मध्ये जास्त वाढलं तर ॲड्रेनल व्हिरिलिझम आणि हिर्सुटिझम असे त्यांना डिसीज होतात.
हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. काही अवघड नाही, काही नाही. पूर्ण आज आपण ही ॲड्रेनल ग्लॅंड और सुप्रायनल ग्लॅंड बघितली. उद्या याचे डिसऑर्डर बघायचे. परवा 2-3 दिवसामध्ये हा धडा पूर्ण काय होतो संपतो. व्यवस्थित लक्ष द्यायचं, लक्ष देऊन अभ्यास करायचा. काही अवघड नाही, काही नाही, काही नीट वाचन करायचं, नोट्स नीट काढायचा आणि अभ्यास रोज रेग्युलर करायचा. पाठांतरावर भर द्यायचा आहे. जेवढं मी शिकवलं तेवढं त्या दिवशी ते तोंड पाठ करून टाकायचं बस. काही प्रॉब्लेम नाही, काही व्यवस्थित लक्षात ठेवलं मेन गोष्टी. ॲड्रेनल ग्लॅंड, तिला सुप्रायनल ग्लॅंड म्हणतात, ती किडनीच्या वर असते हे लक्षात ठेवायचं. तिचे 2 रिजन लक्षात ठेवायचे. आउटर रिजन ॲड्रेनल कॉर्टेक्स, इनर रिजन ॲड्रेनल मेडुला. मग ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये पुन्हा अनेक हार्मोन सिक्रेट होतात म्हणून त्याला पार्टिफाइड्स म्हणायचं. त्यात पुन्हा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन नुसार पुन्हा 3 रिजन होतात. आउटर रिजन, मिडल रिजन, इनर रिजन. आउटर रिजन थिन आहे, मिडल रिजन थिक आहे, इनर रिजन पुन्हा थिन आहे. मग आउटर रिजनला झोना ग्लोमेरुलोसा, मिडल रिजनला झोना फॅस्क्युलेटा, इनर रिजनला झोना रेटिक्युलारिस म्हणतात. मग झोना ग्लोमेरुलोसा मधून अल्डोस्टेरॉन, झोना फॅस्क्युलेटा मधून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि झोना रेटिक्युलारिस मधून गोनॅडोकॉर्टिकॉइड्स लक्षात ठेवायचे. मग मिनरल कॉर्टिकॉइड्स अल्डोस्टेरॉन एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कॉर्टिसोल एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. आणि गोनॅड कॉर्टिकॉइड्स मध्ये एक्सेस मेल मध्ये झालं काय होतं आणि फिमेल मध्ये झालं काय होतं लक्षात ठेवायचं. फिमेल मध्ये ॲड्रेनल व्हिरिलिझम आणि हिरसुटिझम होतं आणि मेल मध्ये गायनोकोमॅस्टिया होतं. त्याचा अर्थ आपण सांगितलेले त्या पद्धतीने 2-4-10-5 वेळा वाचायचं आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, सी यू टुमॉरो.